2-4 दिवस झालं भाजीला गेलेच नव्हते, त्यामुळं आज सगळ्यात अगोदर तर भाजीला जायचं होतं. संध्याकाळचे 7:30 वाजले होते. इथे आता आम्ही 3 जण भाजीला निघालो होतो. काव्याला घरीच ठेवलं होतं. भाजीला गेलं तरीही सुचतच नाहीये भाजी काय घ्यावी. सगळ्यात अगोदर तर काकडी खूप जास्त छान दिसत होती मार्केटमध्ये. मस्तपैकी 1 किलो काकडी घेतली. छान होती, हिरवी हिरवी मस्त अशी गावरान काकडी भेटली. त्यानंतर 1 किलो घेतली होती काकडी. त्यानंतर पालकची भाजी घेतली, कोथिंबीर घेतली आणि पुदिना घेतला. जाताना मुलीनं सांगितलं होतं येताना मम्मी पाणीपुरी घेऊन ये म्हणून. मार्केटवरून आले. सगळ्यात अगोदर तर मुलांना पाणीपुरी दिली खायला. दूध गरम करायला ठेवलं. आता संध्याकाळचे 8:30 तरी वाजले होते साधारणतः. भाजीला गेल्यानंतर उशीर होतो घरी यायला. सगळ्यात अगोदर तर पोरांना पाणीपुरी दिली खायला. आता मुलांनी तर खाऊन घेतलं होतं आणि आम्हीही थोडीशी खाल्ली होती येताना पाणीपुरी. त्यामुळे तेवढी काही जास्त भूक नव्हती. आता काय बनवायचं काही सुचत नव्हतं. घरी आल्यानंतर मी एक पाणीपुरी टेस्ट केली. खूप जास्त छान लागत होती. मग मस्तपैकी आता काय बनवायचं याचा विचार चालला होता. मग मसाले भाताचा प्लॅन केला. मसाले भात आणि कोशिंबीर बनवायची असा विचार होता. मस्तपैकी मसाले भाताला फोडणी टाकण्यासाठी इथे मध्ये साहेब आमचे लुडबुड करतच होते. त्यानंतर मस्त जिरे टाकून घेतले. कोथिंबीर येताना पुदिना वगैरे घेऊन आले होते मसाले भातासाठी. कुकरला मस्तपैकी आता मसाले भात लावून घेतला. नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी एक सबस्क्रायबर खूप जास्त महत्त्वाचा असतो. प्लीज नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि इथे मग मस्तपैकी आता भाजी निवडायला घेतली. पुदिना खूप जास्त छान आला होता. इथे बघा मस्तपैकी खूप सुंदर, म्हणजे हिरवा हिरवा गार होता पुदिना मस्तपैकी. पालक घेतला होता. सकाळचं टेन्शन जातं. पालक साफ करून घेतला आणि जेवण करायचं होतं म्हणून गोळ्या घेतल्या. गोळ्या खाणे शरीरासाठी खूप जास्त हानिकारक असतं, पण आता नशिबाला आल्यानंतर काय करणार. गोळ्यामुळेच हे बघा गाल वगैरे खूप जास्त सूज आलेली आहे. चेहऱ्यावरती खूप जास्त सूज आली आहे, कारण गोळ्या सूटच होत नाही आहेत माझ्या शरीराला. गोळ्या घेतल्या. मग जेवायला बसलो मस्तपैकी. मुलांनी कोशिंबीर बनवलं होतं, त्यामुळे सगळे जवळजवळ असे बसले होते, कारण कोशिंबीर खूप जास्त आवडते. बाबू कोशिंबीर दे आणि टेस्ट करून बघत होता मस्तपैकी. इथे बघा त्याला कधीही काचेच्या ग्लासातच पाणी पाहिजे असतं. त्यासाठी इंद्रायणी तांदळाचा भात बनवला होता मस्तपैकी. इथे आम्ही सगळे जेवायला बसलो. चला ओके, बाय बाय.